धावपलकावरती आहेत. हेलिकॉप्टर कमालीचा फटका आहे. फुलर लेनचा बॉल त्याला पुन्हा एकदा पाठवलंय लंग ऑफ क्षेत्रामध्ये. 2 कन्झिक्युटिव्ह इन अ रो सिक्सर. अप्रतिम बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळाली. 2 मात्र अफलातून फटके चिराग यांच्या बॅटमधून पाहायला मिळालेत आणि या 2 मोठ्या फटक्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 14. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. चला थोडं स्पीडअप करा विनंती आहे. 16 धावा धावपलकावरती आहेत. माफी असावी. निनाद गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. राईट अराउंड द विकेट. वाईट बॉलची घोषणा पंचांनी केली. आणखी एक अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. 2 षटकार आपण पाहिले बॅक टू बॅक. तत्पूर्वी एक दुहेरी धाव आणि 2 सिंगल 2 बॉल निर्धाव देखील पहिल्या षटकामध्ये आले होते. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. फुलटॉस बॉल आणि कमालीचा फटका आहे. कव्हर रिजन मध्ये नो बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. एकूण धावा मिळतील 7. वेस्ट हाईटचा वरचा हा नो बॉल होता आणि जरूर तिथे गोलंदाजाला पहिली वॉर्निंग दिली जाईल. षटकाराला षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल आणि आणखी एक अतिरिक्त धाव पुढचा बॉल फ्री हिट देखील असेल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे आहे कारण अगोदरचा बॉल नो बॉल देखील होता. पुढचा बॉल फ्री हिट असेल. चांगला बॉल. कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं. यावेळेस मात्र पेस ऑफ डिलिव्हरी लेग कट करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये सफलता मिळाली. चांगला बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजाचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. पुढचा बॉल राईट अराउंड द विकेट. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. चोवीस धावा धावपलकावरती आहेत. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना मैदानावरती सुरू आहे. फुलरलिनचा बॉल होता. यावेळेस देखील मिड विकेट रिजनमध्ये बॉलला खेळत आहेत. 1 धाव प्राप्त होईल एका धावेने. धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावपलकावरती आहेत. दमदार सुरुवात इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळते. चांदेरी संघाने खूप चांगली सुरुवात इथे केली आहे. सन्मान्य श्रीमान संतोषजी राऊत साहेब कळम यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ आहे. नो बॉलची घोषणा पंचांनी केली आणि हा बॉल देखील सीमारेषे पार गेलाय. षटकार आहे आणि एकूण 7 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील.
32 धावा धावपलकावरती आहेत आणि आता गोलंदाज मात्र गोलंदाजी करू शकणार नाही या सामन्यामध्ये. दोन बिमरची घोषणा पंचानं केली आणि तदनंतर मग मात्र गोलंदाज आता गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे. डीपमध्ये बॉल चाललाय. एका धावेचा प्रयत्न असणार आहे. एक धाव अगदी सहज उपलब्ध होती, ती पूर्ण देखील केली जाईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 33 धावेंपर्यंत हा प्रवास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कमालीचा फटका आहे. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाले आणि बॉल मात्र सीमारेषे पार जाईल. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. कार्तिक 11 जयशंकर चांदई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान्य श्रीमान संतोषजी राऊत साहेब कळमगावचे उद्योजक आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. थर्टी 39 धावा धावपलकावरती आहेत. बॅटच्या एजला बॉल लागलाय. बॉल चाललाय फायनल क्षेत्रामध्ये. एक धाव इथे पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 40 धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 40 धावेंपर्यंत प्रवास झालाय. या ठिकाणी कार्तिक 11 जयशंकर चांदई संघाचा 40 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चाळीस धावा धावपलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. उमेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 3 पहिला बॉल डॉट आलाय. 40 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3चा पहिला बॉल डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. लेफ्ट राऊंड द विकेट. चांगला बॉल. एकच धाव तिथे प्राप्त होईल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक जरूर झाली होती. अडखळले होते क्षेत्ररक्षक, परंतु पुन्हा एकदा बॉलला गॅदर करतायत. स्वतःला बॅक केलं क्षेत्ररक्षकाने आणि तिथे मात्र कुठली अतिरिक्त धावेची संधी प्रतिस्पर्धी संघाला मिळाली नाही. चांगला बॉल पडल्यानंतर मात्र कट झाला बाहेरच्या दिशेने. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी खरं तर खूप डिफिकल्ट असतं ज्यावेळेस तुम्ही ॲज अ लेफ्ट आर्म बॉलर ज्यावेळेस तुम्ही लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असतात, त्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग कट होणारे बॉल खूप डिफिकल्ट असतात खेळण्यासाठी. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला आहे. कौतुक केलं पाहिजे गोलंदाजाचं ज्या पद्धतीने गोलंदाजी होताना पाहायला मिळते, कारण अँगलनं बॉल फलंदाजाच्या दिशेने जातो
ज्यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तुम्ही ॲज अ बॉलर टाकत असता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अँगलनं बॅटरला असं वाटतं की बॉल त्याच्या दिशेने येतो, परंतु पडल्यानंतर बॉल कट झाल्यावरती तिथे खूप मोठं डिफ्लेक्शन तुम्हाला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र खराब बॉल, दिशा भरकटली होती आणि बॉलला मात्र फलंदाजाने योग्य दिशा दिली आहे. गोलंदाजीच्या गतीचा उपयोग इथे मात्र फलंदाजाने केला आहे आणि हा बॉल सीमारेषेपार चौकार. .45 45 धावा धावपलकावरती आहेत. उमेश यावेळेस मात्र स्लॉटमध्ये बॉल टाकला होता, खराब बॉल होता आणि त्याला मात्र पनिश केलं इथे फलंदाजाने. बॅटरसाठी उपयुक्त डिलिव्हरी, परंतु ॲज अ बॉलर म्हणून हा बॉल चुकीचा होता आणि बॅटिंग करणारी टीम 50 अप होती. 51 धावा धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. कार्तिक 11 जयशंकर चांदई संघाच्या 51 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय संतोषजी राऊत साहेब कळमचे उद्योजक त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, त्याने 51 धावेंपर्यंत हा प्रवास केला आहे. त्याला थोडीशी घाई करा विनंती आहे. गोलंदाजी करणारी टीम आपण थोडीशी घाई करायची आहे, अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 51 धावा धावपलकावरती आहेत. मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी मनीष गोलंदाजी ट्रॅकवरती. फुल द लेनचा बॉल होता, चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव तिथे उपलब्ध आहे. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 52 धावा धावपलकावरती आहेत. 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 52 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एक धाव इथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू होता, परंतु एकावरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. फुल लेनचा बॉल होता, फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय समोर वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एकच धाव प्राप्त होईल. 53 धावा धावपलकावरती आहेत. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका आहे आणि या स्पर्धेतील सर्वात लांबवरचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम टायमिंग आपण पाहिलं. बॉलच्या लाईनमध्ये आले आणि त्यानंतर कमालीचं बॅट स्विंग तुम्हाला पाहायला मिळालंय. साठ धावा धावपलकावरती आहेत. 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 60 धावा धावपलकावरती. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. धावा झाल्या 60. व्हाईट बॉलची घोषणा पंचाने केली. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 61 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटकामधला एक अधिकृत बॉल अद्यापही शिल्लक आहे. धावपलकर धावा आहेत 61 61. फुलटॉस बॉल होता आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळत आहेत. पुन्हा एकदा वेस्ट हाईटच्या वरती हा नो बॉल. एकूण 5 धावा इथे प्राप्त होतील. 5 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल.
66 धावा धावपलकावरती आहेत. 66 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 66 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 66 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा एक अंतिम बॉल अद्याप या धावामधला शिल्लक आहे. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. पेस ऑफ डिलिव्हरी. शेवटचा बॉल मात्र पेस ऑफ तुम्हाला पाहायला मिळाला. 66 धावा इथे पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या. 67 धाव्यांचं लक्ष असेल. 67 इज द टार्गेट. गावदेवी वरफ संघासाठी 67 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. चला कार्तिक 11 जयशंकर चांदाई संघ आपण देखील क्षेत्ररक्षण लावायचे. कळमगावचे उद्योजक सन्माननीय संतोषजी राऊत साहेब यांच्या मालकीचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल.
चला विनंती आहे शिवशक्ती कडाव आणि सोनारपाडा मुरबाड दोनही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचं विनंती आहे. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाले पहिल्याच बॉल वरती आणि बॉल अगदी जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावा. अप्रतिम फटका आपण पाहिला अनिल म्हात्रे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आपण पाहतोय आणि षटकारानं त्याने आपलं खातं खोललंय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. आणखी एक बॉल डॉट. 6 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये बॉल चाललाय तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त होईल आणि इथे बॉलला गॅदर करू शकले नाहीत. आणखी एक धाव इथे प्राप्त होती आणि आणखी एका धावेचा प्रयत्न झालाय. वाव, कौतुक केलं पाहिजे. आणि इथे 3 धावा पूर्ण झाल्यात. 3 आणि या 4 एकूण धावा मिळतील 7. यावेळेस हवेत बॉल आणि क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचू शकत नाही. आणखी एक बॉल सीमारेषे पार चौकार. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 7 धावा आल्या आणि या बॉलवरती देखील चौकार आलाय. 17 धावा धावपलकावरती आहेत. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अनिल आणि मनीष जोडी मैदानावरती आहे. सतरा धावा धावपलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि वाईट बॉलची घोषणा पंचाने केली. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 18 धावा धावपलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती आहेत. आणखी एक धाव वाईटच्या माध्यमातून प्राप्त होईल. 19 धावा धावपलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. हाफ व्हॉलीबॉल होता त्यावरती अक्षरशः तुटून पडलेत मनीष आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार. पंचवीस धावा धावपलकावरती आहेत. फुलटॉस बॉल होता. कमालीचं टायमिंग इथे पाहायला मिळालंय आणि हा देखील बॉल सीमारेषे पार. फुल टॉस वरती फुल टोल. सिक्सर.
31 धावा धावपलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग वैभव यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 31 धावा बनवल्या गेल्यात. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावपलकावरती आहेत. $67 इज द टार्गेट. 31 धावा मात्र बनवल्या गेल्यात. गोलंदाज मंगेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. फुलदलींचा बॉल फटका चांगला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट रिजनमध्ये 1 धाव इथे प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 32 धावा धावपलकावरती आहेत. तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 31 धावा वैभव थेर यांच्या विरोधामध्ये बनवल्या गेल्यात. आणि इथे मात्र सेकंड ओव्हरची सुरुवात 1 धावेने झाली आहे. स्ट्राईक एंडवरती मनीष. ज्यावेळेस मात्र बॉल पडल्यानंतर कट झाला बाहेरच्या दिशेने. लेग स्वरूपाचा बॉल होता आणि इथे फलंदाजाला चकमा देण्यामध्ये यश आलंय. इथे बॉलला जज करू शकले नाही. बॉल साईड झाला नाही. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपण पाहतोय. विकेट किपरने ते बॉल थ्रो केला होता. आणखीन एक कमालीचा बॉल आहे. कट्टर गोलंदाजी मात्र तुम्हाला पाहायला मिळते क्रिकेटच्या खेळामध्ये. खास करून रबर बॉलच्या खेळामध्ये ही गोलंदाजी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग कट करता आले ते देखील उपयुक्त आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज तिथे असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला हा देखील कमालीचा बॉल आहे. पेस ऑफ डिलिव्हरी, पेस ऑफ आणि त्यामध्ये मात्र लेग कटर. खूप चांगलं मिश्रण तुम्हाला आता पाहायला मिळाले गोलंदाजाचं. पेस कमी आणि कमी पेसमध्ये लेग कटर स्वरूपाची गोलंदाजी. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल आहे. बराच काळ हवेत राहिला. 2 धावेंचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. नामवंत पंच सन्माननीय योगराज बुटेरे सर हे देखील या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज मात्र या ठिकाणी वरफ संघाला या ठिकाणी खरं तर इन्व्हाइट केलं गेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक आहे. आपलं स्वागत आहे योगराज बुटेरे सर या स्पर्धेमध्ये. आणि सन्माननीय आमचे नामवंत पंच कुणालजी पेनकर सर यांच्याकडून देखील या ठिकाणी शुभेच्छा आल्यात. यांच्यासाठी देखील योगराज बुटेरे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. 34 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकानंतर 31 धावा होत्या. या षटकामध्ये केवळ 3 धावा गोलंदाजाने खर्चकल्यात. एकूण 34 धावा धावपलकावरती आहेत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 33 धावेंची असूनही आवश्यकता आहे. अप्रतिम सुरुवात मात्र या ठिकाणी गावदेवी वरफ संघाने केली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल वैभव थेर यांच्या विरोधामध्ये 31 धावा आल्या होत्या. परंतु सेकंड ओव्हरमध्ये मंगेश यांनी खूप कमालीची गोलंदाजी केली आणि तिथे मात्र फलंदाजांना धावांपासून वंचित ठेवलं. केवळ 3 धावेंचे षटक. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये तुम्ही 3 धावेंचं षटक टाकणं म्हणजे खूप चांगली कामगिरी त्या कामगिरीला मानलं जाईल. ती कामगिरी मात्र मैदानावरती पाहायला मिळाली आहे. दुर्मिळ कामगिरी. अशा कामगिरीला आपण नक्कीच संबोधू शकतो. तशी कामगिरी मैदानावरती पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. पहिल्या षटकामध्ये बॅट आणि बॉलचा जो संपर्क पाहायला मिळाला तो मात्र सेकंड ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाला नाही. आणि आता थर्ड ओव्हरची सुरुवात देखील खूप चांगली पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल डॉट. कमालीचा बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आहे. पेस ऑन डिलिव्हरी इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये पेस ऑफ डिलिव्हरी. परंतु षटक क्रमांक 3 मध्ये आत्तापर्यंत पेस ऑन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. कौतुक केलं पाहिजे गोलंदाज चिराग यांचं. हा देखील पेस ऑन डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये मंगेश यांची गोलंदाजी पेस ऑफ होती. परंतु आता मात्र पेस ऑन गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते चिराग यांच्या माध्यमातून.
खूप धारदार गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी ते मात्र करतायत. यावेळेस मात्र थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता, पुल केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षण लाज जवाब. फेकी देखील अप्रतिम, केवळ एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. जबरदस्त. पहिल्या षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या आणि कदाचित असं देखील भाकीत केलं जाते की अंतिम षटकाला 30 राहतात की काय, हा देखील प्रश्न सध्याच्या घडीला निर्माण झालाय. परंतु क्रिकेट आहे आणि हा पुनरागमनाचा खेळ आहे. इथे डाऊन द लेग हा बॉल वाईड येते. आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त झाली आहे. 31 धावा पहिल्या षटकामध्ये बनल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये केवळ 3 धावा आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत केवळ 2 धावा आल्यात. 2 बॉल शिल्लक आहेत. ऑस्टमच्या बाहेर हा देखील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. याच्या अगोदर जो वाईड होता तो डाऊन दिले एक वाईड. आता ऑस्टमच्या बाहेर उजव्या इष्टीच्या बाहेर जा हा वाईड बॉल आहे. $37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एका धावेचा प्रयत्न इथे देखील आहे आणि एक धाव इथे प्राप्त होईल. $28 धावा अजूनही बनवायच्यात. बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 28 धाव्यांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 31 धावा आल्या असं वाटलं की सामना खूप एकाकी जातोय की काय, परंतु तदनंतर पुनरागमन केलं. या ठिकाणी चांदेई संघाचे देखील कौतुक केलं पाहिजे. खूप चांगलं पुनरागमन या ठिकाणी कार्तिक 11 जयशंकर चांदेई संघाने देखील मैदानावरती केलेलं आपलं पाहायला मिळतंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये अजूनही धावेंची आवश्यकता असणार आहे 28. 6 बॉल 28 धावेंची आवश्यकता आहे. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. पहिला बॉल फुलटॉस होता, तिथे मात्र बॅटवरती व्यवस्थित येऊ शकला नाही. खूप वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता, जोरदार फटका खेळायचा होता, मोठा प्रहार करायचा होता आणि त्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र टायमिंग जुळू शकलं नाही. ज्यावेळेस तुम्ही आता मात्र बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये 27 धावा अजूनही बनवायच्यात. अजून देखील 5 मध्ये 27 बनू शकतात का, तर त्याचं उत्तर हो असं आहे. परंतु त्यासाठी मात्र सातत्याने तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील मैदानावरती. वाईट बॉल, अवांतर धाव इथे मात्र प्राप्त होईल आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हरची अर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. पाच बॉलमध्ये 26 धाब्यांची आवश्यकता आहे. जबरदस्त प्रहार मिड विकेट रिजन मध्ये या स्पर्धेमधील आणखीन एक लांब वरचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. कमालीचा फटका आहे. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. आता बॉल उरले 4 आणि 4 बॉलमध्ये 20 धाब्यांची आवश्यकता आहे. पाठीमाग चाललेला वाईड बॉल शॉर्ट ऑफ लेंथवरती हा बॉल फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. कमालीचा प्रहार होता, आपण पाहिलं बॅकफुटवरून कमालीचा पुलचा फटका आपण पाहिलाय. रोहित शर्माची आठवण करून देणारा हा फटका होता. खरं तर बऱ्याच वेळा तुम्ही रॅपिड फायर तिथे पाहत असता, पुल फटक्यासाठी कोण प्रसिद्ध आहे, तर सहज उत्तर येऊन जातं रोहित शर्मा. कव्हर ड्राईव्ह विराट कोहली ही आत्ताची पिढी आहे आणि त्यांचे फटके मात्र या खेळाडूंना जरूर माहिती आहेत. 4 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता आहे.
यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता. एका धावेचा प्रयत्न तर नक्कीच झालाय, 2 धावेचा प्रयत्न होईल का, झालाय आणि त्याच्यामध्ये यश मिळालंय. परंतु आता बॉल उरले 3 आणि 3 बॉलमध्ये 18 धावा इथून बनवायच्या आहेत. इथून मात्र हा सामना अजून देखील ऑन आहे. 3 बॉल 18 धावा इथून बनवायच्यात. मोठे फटके खेळावे लागतील, परंतु ती क्षमता आहे फलंदाजांकडे, मनीष यांच्याकडे ती क्षमता आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल वेल लेफ्ट केलाय. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 17 धाब्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. समोर ड्राईव्ह केलाय, कमालीचा फटका आहे आणि हा बॉल मात्र सीमारेषे पार जातोय. परंतु आता बॉल उरले 2 आणि 2 बॉलमध्ये धाब्यांची आवश्यकता असणार आहे ती 13 धाब्यांची आवश्यकता आहे, माफी असावी. दोन बॉल 13 धाब्यांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे. दोन 13. पहिल्या बॉलला सिंगल आहे, दुसरा वाईड आहे, तिसरा षटकार आहे, त्यानंतर डबल आहे, त्यानंतर वाईड आहे आणि त्यानंतर चौकार आहे. डबल सांगितलं ना, 6 नंतर डबल आहे. परत एकदा सांगा. पहिल्या बॉलला सिंगल आहे, बरोबर. एक धावाली बोला असं मराठी. हां, पहिल्या बॉलला 1 धाव आली, दुसरा बॉल वाईड, तिसऱ्या बॉलला 6 आहे, चौथ्या बॉल 2 आहे, परत वाईड आहे आणि एक चौकार आहे. यावेळेस देखील बॉल हवेत उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक अंदाज लावतायत. हा चौकार आहे आणि चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत. एक बॉल 9 धाब्यांची आवश्यकता होती आणि हा फुलटॉस बॉल तो मात्र गेला सीमारेषे पार आणि 2 धाब्यांनी हा सामना इथे जिंकलाय. कार्तिक 11 जयशंकर चांदई संघाने केवळ अवघ्या 2 धाब्याने हा सामना त्याने जिंकलेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक.
घे रे पाटापाट. सौरभ बॅट ठेव. केतन म्हात्रेचा बाबा होईल सौर्या आता.